अरे बाप रे बाप. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी सकाळपासूनच स्टार्ट करते, संध्याकाळच्या वेळेला स्टार्ट करते, कारण आज दिवसभर भरपूर कामं झाले आणि भरपूर कामं गेले. आज अक्षरशः मला रडकुंडी आल्यासारखं वाटत आहे, कारण मी मस्त सकाळी ज्वारी धुवून टाकली, छान चाळून टाकली, धुवून टाकली आणि पुन्हा चण्याची डाळ वगैरे वाळू टाकली. काय आली आणि काय नाही, चण्याची डाळ खाऊन घेतली. मला इतकं जास्त रडायला आलं मगाशी. मी बसली आणि रडली. मी म्हटलं या पोरी उन्हात खेळत होत्या म्हणून यांना मी घेऊन बसली अंदर आणि माझे कामं सगळे राहू दिले, वाटल्यास भांडे वगैरे सगळे यांना झोपून देते म्हटलं दोघींना, आणि मग बाकीचे कामं करते. तर तिकडे गाईनी मस्त खाऊन घेतलं. तर माझं काही मूड नव्हतं मगाशी म्हणून जाऊ दे म्हटलं, नाहीतर दुपारून तरी मी स्टार्ट करत होती आंघोळ वगैरे झाल्यानंतर. पण आता चला जाऊ द्या, आता झालं रडणं पण आता ब्लॉगला स्टार्ट करते. तर खूप खूप स्वागत आहे, आणि हो नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर चला आता मी तयार झालेली आहे. मला आज जायचं आहे वर्धेला. असं असते माझ्या मागे, आलं 2 दिवस राहिलं की पुन्हा वर्धेला जावं लागते, कारण कामच असं पडते. तर शानूचे बुक्स वगैरे घ्यायचे आहे, उद्यापासून तिची शाळा लागणार आहे. तसंही ज्ञानूला घ्यायसाठी आई बाबा किंवा कोणतरी येणारच होतं. तर आम्ही म्हटलं बुक पण होऊन जाते, कारण उद्या यांना वेळ नाही आहे, हे जाणार आहे बाहेरगावी, आणि परवा पुन्हा गॅप पडली असते आणि तिच्याला पुन्हा अडथळे आले असते. तर म्हणून मी म्हटलं आपण आजचा वेळ आहे तर आपण जाऊया आणि पटकन घेऊन येऊया. तर चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. मूड वगैरे ठीकठाक करून निघाली मी वर्धेला, आणि वर्धेला गेल्यानंतर पहिले आम्ही पावभाजी खायला गेलो. तसं तर ज्ञानूला घरची पावभाजी खायची होती माझ्या हातची. तिने मला आधीच सांगितलं होतं की काकू मी तुझ्या हातची पावभाजी खाऊन जाणार, तर मला माझ्यासाठी छान तुझ्या हातची पावभाजी कर म्हणून. पण गोष्ट अशी होती की मला थोडं बरं नव्हतं, आणि एक असते ना मूड असायला पाहिजे, तर तसा काही माझा मूड नव्हता. तुम्हाला मी सांगितलंच काय झालं तर असं झालं होतं, त्याच्यामुळे माझा काही मूड नव्हता. मग म्हटलं यांनाच जाऊ द्या, आपण यावेळेस तिला बाहेरचीच पावभाजी खाऊ घालू म्हणून, जेव्हा नेक्स्ट टाईम येईल तेव्हा बघू म्हणून. तर पावभाजी वगैरे खायला गेलो, आणि छान अशी टेस्टी पावभाजी होती. ही बॉम्बे पावभाजी म्हणून एक हॉटेल होतं, तर तिथे गेलो होतो आम्ही. त्यानंतर आम्ही आलो इथे शानूची बुक्स घ्यायसाठी. आणि बघू शकता गर्दी ही काहीच नाही, आणखी समोर तिकडे इतकी गर्दी होती. तर मी आधीच डोकं लावलं की ना, आपण जर थोडं जरी लेट गेलं, 1 दिवस जरी लेट गेलं तर आणखी जास्त गर्दी वाढणार, म्हणून इतकी खूप जास्त गर्दी असते इथे. आणि आम्ही पहिल्याच दिवशी गेलो, त्याच्यामुळे आमचा नंबर 10 ते 15 मिनिटात लागून गेला. तरी आम्हाला बराच वेळ वाट बघावी लागली, आणि मुलींना बसून ठेवलं. तो मी एका मी आलेली आहे घरी, आणि आमचा समर्थाची रायडिंग बघा. तुम्ही आता कवर लावत बसताय? हां हो, ठेवून द्या. जुने बुकं काढून घ्या. एक साईड कशाला, पन्नीत भरून ठेवा. हे जे पन्नी आहे ना बुकांची पन्नी आहे ना, याच्यात टाकून ठेवून द्या, म्हणजे कसं हे नाही राहत. एवढे बुक आहे, कवर वगैरे सगळंच घेऊन आलो, फक्त ते स्टिकर जे आहे ते राहिलं. आता ते उद्या इथूनच घेऊन ये जाऊ. हो हां, ते चला आता भेटते तुम्हाला उद्या सकाळी, कारण हा तर ब्लॉग छोटा होणार 2 दिवसाचा मिळून. आई पटकन कर टाइम टेबल. घाई सुटली आता. नवीन बुक आली की एकदम एक्साइटमेंट असते ना, आम्हाला पण तशी सजायची. आता तिला तर असणारच डायरी. तुला यावेळेस दुसरी भेटणार ना शानू? हां, फोटो तसाच ठेवा, म्हणजे तोच फोटो देता येते. तर चला भेटते तुम्हाला उद्या सकाळी. उद्या शानूचा शाळेचा पहिला दिवस, 3ऱ्या वर्गाचा. बाय.
तसं मी घरून खिचडी बेसन वगैरे खाऊन आलेली होती, पण मला ना भूक म्हणजे माझी भूक काही गेली नव्हती. तर मला ना इतकी भूक लागली होती, मला झोपच लागत नव्हती. मग मी म्हटलं आता काय करू, एवढ्या रात्री कंटाळा पण येत होता. तर चिवडा घेतला, चिवडा पाठवला तर माझ्या आईनी, तर चिवडा घेतला खायसाठी. आणि कसं बसं इकडून तिकडून डोळा लागला नाही, तर इतकी वाराधून सुटलेली होती आणि इतक्या मोठ्या मोठ्या थेंबाचा पाऊस सुरू झाला होता. आणि समोर तर काही बोलायचं कामच नाही, किती वेळपर्यंत मग लाईटच नव्हती. आणि असं म्हटलं जाते की हनुमान जन्म असतो त्यावेळेस पाऊस खूप जास्त पडतो. तर आणि वारा धून वगैरे असं सुट्टवा म्हणून, तर हे खरंच आहे. नेहमी दरवर्षी हा प्रोग्राम ठरलेलाच असतो, वारा धून पाऊस काय. असं तर आज आहे हनुमान जयंती. आज बनणार शिरा. तशी तर म्हणजे पूर्वी लापसी वगैरे केल्या जात होते. गहू भिजू घालून त्याला कांडून त्याचं जे कोंडा आहे तो काढून घेतल्यानंतर त्याचं जसं आपण शिरा करतो तशा टाईप ते करायचं. पण आता आमच्याकडे आम्ही लहानपणीपासून जे पाहत आलेलो आहोत, तर ते शिराच करत आहे. तर चला मग आता मी सर्वात आधी शिरा वगैरे करून घेते. पूजा व्हायचीच आहे, देवपूजा. तर देवपूजा शिरा झाल्यानंतर करते, कारण हे वाट बघत आहे की कधी मला हे प्रसादाचं करून देते आणि मी कधी जातो पूजा करायसाठी म्हणून. तर चला मग मंडळी. चलो तुपाचा डब्बा दे. तुपाचा डब्बा. शिरा झाला तयार. आता याच्यासाठी प्रसादात काढून देते. आणलं गाव नारळ. शानू आणि तिचे पप्पा मंदिरातून आले. शानूजवळ प्रसाद देऊन दिला. सर्व क्वार्टरवरच्या लोकांना वाटून दे म्हटलं. आणि त्यानंतर मग कपडे धुवायला लावायचे होते, ते लावून दिले. आणि मग आम्ही घेतला आमच्यासाठी जेवणाला. आणि आजच्या जेवणात भरपूर काही होतं. तर घरचं तर होतंच आणि स्नेहाताईंनी सुद्धा भरपूर दिलेलं होतं. त्यांच्याकडे सण असतो. तर भेंडीची भाजी होती, बिना कांदा लसणाचा आहे. तर मुगाचे पकोडे, चटणी आणि या एवढ्या सगळ्या पुरणपोळ्या. आणि डाळभाजी होती. तर डाळभाजीमध्ये ना मी स्वतः कांदे वगैरे टाकले, कारण त्या म्हणत होत्या की मीठ नव्हतं त्या टाकलं यामध्ये. तर थोडंसं कांद्याची वगैरे फोडणी तुम्ही देऊन दे जाऊन. तर ते मी कढवल्यासारखी केली होती डाळभाजी. तर जेवण करत होतो आणि कपडे झाले होते. तर शानूने कपडे काढले मशीनमधून आणि कपडे वाळू टाकायला चालली होती. तर काय झालं, बंदर दिसला तिला. बंदरा आहे वर मस्त. तर शानू जे पळत आली, बकेट तशीच ठेवून दिली वर. म्हटलं राहू दे, हे कसं बघते. गुलमोहराला बाहेर आला होता, पडला का काय तर कालच्या पावसाने. इकडे बसून आहे. हा नाही, कपडे वाहू टाकतो ना. मला साप आला ऐकू आलं शानू. म्हणलं होतं का तू? नाही. हा बंदर. बापा बंदर माणसासारखं खोकलते. माणूसच होय ना तो.
तुमचं कोण आहे नातेवाईक? तुमचा नात्यात लागते का? अरे यार बाळ घेऊन बसले मस्त छोटे छोटे. ए पिल्लो खोकलत आहे, असे खोकलत आहे जसं काही एखादी छोटं बाळ खोकलत आहे की काय. सर्दी खोकला झाला. ओ सेट्राझिनचं औषध द्या ओ यांच्यासाठी. उन्हाळा लागल्यावर यांचा असाच गोंधळ असतो, त्याच्यामुळे तिथे वाळवण चिळवण असतं. तुम्हाला माहीतच आहे की आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती असल्यामुळे आज आहे आम्हाला जेवणाचा प्रोग्राम, त्याच्यामुळे संध्याकाळचं स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. तर आता आम्ही थोड्याच वेळात जाऊ जेवण करायला. आता माझी तर तयारी वगैरे झालेली आहे, मुलंसुद्धा आलेली आहे ट्युशनहून, तिकडे त्यांचं मस्त्या चालू आहे. विहान पण इकडेच आहे आणि आता स्नेहाताई पण थोड्याच वेळात येणार. तर चला मग मंडळी जाऊ आम्ही, थोड्याच वेळात निघू. मंदिरात दर्शन पण होऊन जाते आणि इथं लावून द्या ना अशी नाळाची इकडून. दर्शन घेतात. ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो त्यांच्या घरीच मंदिर आहे आणि आम्ही सर्वात आधी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर घेतलं आम्ही जेवण करायला. जेवणात छान आलू वांग्याची भाजी होती, वरण, कढी, जिलेबी, पोळी, भात आणि खूप छान टेस्टी असं जेवण झालेलं होतं. घरी आलो आम्ही आणि किती वेळपर्यंत आम्हाला तिथेच वाट बघावं लागली, कारण आमची गाडी चालूच नव्हती, माहीत नाही काय प्रॉब्लेम आला तर. आणि जशी मी त्या गाडीपाशी जाऊन उभी राहिली, म्हटलं मी स्टार्ट करून पाहते, गाडी चालू झाली. मग आलो आम्ही आणि आता घरी आल्यानंतर पुन्हा यांनी चालू करून पाहिली, बंद करून पुन्हा चालू झाली. असं गाडीचं नाटक आहे आम्ही सध्या. तर छान असं जेवण झालेलं आहे, वांग्याची भाजी, वरण, भात, पोळी. आणि तू जेवली का पोटभर? हे तर आमच्यापाशी बसलीच नव्हती, आम्ही बाहेर बसलो होतो छान मस्त चेअर टाकून होत्या आणि ही घरात बसली होती. काय जेवली तू? वांग्याची भाजी येत होती का? मला तर नाही दिसली. हो का ग, वाटीभर खाल्ली का ग तू भाजी? तर असं आहे मंडळी. का करते मी कपडे वगैरे चेंज आणि मस्त आराम करते आणि बघते थोडा वेळ बाहेर फिरते. घरात तर एवढं जास्त उकळत आहे, कालचा पाऊस झाला मस्त आणि खूप जास्त आज गरम झालं. तर आज संध्याकाळी पण मला वाटते तसंच, म्हणजे पावसाळ्यात कसं कूलर काम नाही करत, काहीच म्हणजे पंखासुद्धा काम नाही करत, असं दमट वातावरण असे तसं झालेलं आहे. तर चला मग आता आजच्या व्लॉगला मी करते इथेच एंड. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.